आतापर्यंत पूर परिस्थितीला बघितलं तर सध्याची पूर पातळी जवळपास 37 ते 38 फीट आहे आणि आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या निवारा केंद्रामध्ये 30 लोकांना स्थलांतरित केलेलं आहे। त्याच्यासोबत टोटल 102 कुटुंब आणि 522 लोकांना स्थलांतरित आम्ही केलेलं आहे। कशा प्रकारचं नियोजन आहे निवारा केंद्राचं असेल? आम्ही महानगरपालिका एरियामध्ये जवळपास 7 ते 8 निवारा केंद्र आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये मोठे हॉल आहे आणि जवळपास 2 ते 3 हजारची क्षमता आहे सगळे मिळून। त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जेवण, लाइटिंग, बिजली वगैरे सगळ्यांची सोयी सुविधा आहे। काय पुढील काही तासामध्ये पाणी वाढण्याची शक्यता, कशी नियोजन आहे? पुढील काही तासात 5 ते 6 फूट पाणी वाढू शकतो। रात्री 10 वाजेपर्यंत 40 ते 42 फूट पण पाणी जाऊ शकतो। तर त्यानुसार महानगरपालिकेत सगळी तयारी झालेली आहे आणि त्याच्यासोबतच मी नागरिकांना आवाहन करतो महानगरपालिका जे काही आपल्याला सूचना देतील त्याचे पालन करावे। निवारा केंद्रात आरोग्याच्या बाबतीत आम्ही तिथे मेडिकल कॅम्प पण आयोजित केलाय। त्या ठिकाणी सगळे मेडिसिन्स वगैरे अवेलेबल आहे, खाण्यासाठी जेवण अवेलेबल आहे, पाणी अवेलेबल आहे, जनरेटर आहे, लाईट आहे, त्याच्यासोबत शतरंजी वगैरे पण अवेलेबल आहे। नागरिकांचे एवढंच आवाहन राहील की कुठल्याही परिस्थितीत नदी पातळीकडे जाऊ नये। त्याच्यासोबत महानगरपालिका आपल्याला जे काही वेळोवेळी सूचना देते त्याचे तंतोतंत पालन करावी आणि महानगरपालिकेला सहयोग करावे। नमस्कार। सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढू लागलेली आहे आणि प्रत्येक पुरामध्ये आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम सतर्क असते आणि आज या सर्व टीमला घेऊन मी जिथं पहिल्यांदा पाणी येतं असे जे पूर प्रवण क्षेत्र आहेत, सूर्यवंशी प्लॉट, वारवाडी प्लॉट, पटवर्धन प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, दत्तनगर या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या नागरिकांना सतर्क केलं। कारण उद्या सकाळपर्यंत प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे 40 फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं अशा बाधित क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना सूचना केल्या की आपण सामान बांधून तयार ठेवा आणि ह्या सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या दृष्टिकोनातून जिथं महानगरपालिकेनं त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत। आम्ही त्या ठिकाणी टेम्पोची व्यवस्था केलेली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आपण फक्त सावध राहावा, सतर्क राहावा, वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशी नम्र आपल्या सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। कोयना व वारणा धरणातील विसर्ग कालपासून वाढला आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। पूर्ण महाराष्ट्रभर ही स्थिती आहे, पण आपल्याकडे नेहमीच हा प्रश्न वर्षातून एकदा निर्माण होतो। यावेळेला करत आपण ऑगस्ट एंडला आल्यामुळे यावर्षी हा धोका टळला असं वाटलं, पण अतिवृष्टीमुळे धरणातलं पाण्याची पातळी वाढणं, मग पाणी सोडायला लागणं, नदीच्या काठावरच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवणं हे यावर्षी पण करावं लागतं आहे। शासन प्रशासन सदैव नागरिकांच्या बरोबरच आहे।
प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे. माझी विनंती एवढीच आहे की प्रशासनाच्या सूचना या आपल्या भल्यासाठी असतात आणि म्हटलं ना की शिफ्ट व्हा तर शिफ्टिंगच्या ठिकाणी सोयी सवलती चांगल्या असणं याची जबाबदारी शासनाची. पण नाही ना आम्ही हलणार नाही, अजून कुठे पाणी वाढलंय, पण पाणी काय आपल्या मर्जीने वाढत नाही ना. त्यामुळे अशी सगळी काळजी आपण सगळ्यांनी घ्या. महापालिका क्षेत्रात 91 कुटुंबातील 471 नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर झालं आहे. ग्रामीण भागातही काही ठिकाणी आवश्यकता पडेल, तर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला काही हौस नाही ना, जेव्हा आवश्यकता पडली तर स्थलांतरित व्हा. मी प्रशासनाच्या कंटिन्यू संपर्कात आहे आणि विशेषतः प्रशासन इतकं अलर्ट आहे की विशेषतः धरणांच्या इंजिनियर्सचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन सुरू आहे, अलमट्टीशी कोऑर्डिनेशन सुरू आहे. तर जेवढं सोडावं लागेल तेवढंच पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नागरिकांची सगळी काळजी NDRF, SDRF सगळ्यांना अलर्ट केलं आहे. पण नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे.